नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं मेडिकल सिम्प्लिफाईड या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण या चॅनलवरती तुम्हाला काउन्सिलिंग रिलेटेड सगळं काही भेटणार आहे. आज या व्हिडिओमध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आपण डिस्कस करणार आहोत. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट जी काउन्सिलिंगमध्ये असते ती डिस्कस करणार आहोत. तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत बघा, कारण तुम्हाला सगळी क्लिअरिटी आली पाहिजे आणि तुम्ही स्वतः सुद्धा लिस्ट बनवू शकतात ह्या व्हिडिओ नंतर बघून. ठीक आहे, आता सगळ्यात इम्पॉर्टंट ज्यांना माझ्याकडून ही लिस्ट बनवायची असेल ते मला 7887559633 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. पहिले 10 विद्यार्थ्यांसाठी, फक्त पहिले 10 विद्यार्थ्यांसाठी 899 रुपयामध्ये ही लिस्ट मी बनवून देणार आहे. ठीक आहे, आणि हे फक्त राऊंड 1 साठी. ठीक आहे, आणि ज्यांना सगळ्या राऊंड ची करायची असेल, म्हणजे 4 राऊंड असतात आपले, तर 4 राऊंड चॉईस फिलिंग असते, तर 4 राऊंड साठी 2599 रुपये तुम्हाला द्यावे लागेल. ठीक आहे, चालेल. तर या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. व्हिडिओच्या शेवटपर्यंत बघा, तुम्हाला सगळी क्लॅरिटी त्याच्यामध्ये आली पाहिजे. ठीक आहे, आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा, दादा ही चॉईस फिलिंग काय असते? तर चॉईस फिलिंग ही म्हणजेच की तुम्हाला कोणतं कॉलेज हवं आहे याला आपण चॉईस फिलिंग असं म्हणत असतो. ठीक आहे, आता एक एक करून सगळ्या गोष्टी आपण बघू. त्या अगोदर तुम्हाला एक कॉजन देऊन टाकतो मी की चॉईस फिलिंग का बरं एवढी इम्पॉर्टंट आहे आणि का बरं तुमचा नंबर बेस्ट पॉसिबल कॉलेजमध्ये लागत नाही तुमच्या रँकनुसार, हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे, तर जर का तुम्ही माझ्याकडून केली तर मला 100% खात्री आहे, मी मागच्या 4 वर्षापासून करत आहे, मी तुमच्या रँकनुसार तुम्हाला बेस्ट पॉसिबल जे तुम्हाला लागत आहे ते तुम्हाला देण्याची जिम्मेदारी ही माझी असणार आहे, जर का तुम्ही माझ्याकडून चॉईस फिलिंग केली तर. ठीक आहे, आता हा मुद्दा सगळ्यात इम्पॉर्टंट का बरं आहे माहिती आहे का? कारण 80% स्टुडंट हे चॉईस फिलिंग मध्ये मिस्टेक करतात फर्स्ट राऊंड मध्ये. ठीक आहे, एवढं लक्षात आलं? ठीक आहे, त्याच्यानंतर कोणी सुद्धा तुम्हाला चॉईस फिलिंग बद्दल सविस्तर माहिती, बरोबर माहिती देतच नाही. ठीक आहे, आणि जे देतात ते त्यांना सुद्धा माहित नसतं चॉईस फिलिंग कशी करायची असते. मी खरंच सांगत आहे, मी फक्त एक सर होते आपले, तुम्हाला पण माहित असेल ते, मी स्क्रीनशॉट लावत आहे त्या सरांचा, जिजाऊ अकॅडमी म्हणून, मी त्यांना सुद्धा मेसेज केला होता. त्यांनी अगोदर अगदी बरोबर इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्याच्याबद्दल, तर ते स्क्रीनशॉट बघू शकता तुम्ही. ठीक आहे, चालत ह्या स्क्रीनशॉट बद्दल मी तुम्हाला सुद्धा सांगणार आहे पुढं काय आहे. तर त्याच्यानंतर रँक गुड असते, काय खूप साऱ्या विद्यार्थ्यांची रँक चांगली असते पण त्यांना कॉलेज चांगला भेटत नाही. का बरं? चॉईस फिलिंग बरोबर करत नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर रँक गुड कॉलेज नॉट अलॉटेड, काही विद्यार्थ्यांची रँक चांगली सुद्धा असून त्यांना कॉलेज अलॉट होत नाही. का बरं ते सुद्धा सांगणार आहे मी. ठीक आहे, चालेल. त्याच्यानंतर यू कॅन फिल 1 कॉलेज ऑर ऑल कॉलेजेस, तुम्ही एक कॉलेज सुद्धा भरू शकता चॉईस फिलिंग मध्ये, आणि जेवढे कॉलेजेस लिस्ट मध्ये दिलेले आहे, सीट मॅट्रिक्स मध्ये दिलेले आहे, ते सगळेचे सगळे सुद्धा भरू शकतात. ठीक आहे, आता चॉईस फिलिंग कशी करायची मी सगळं एकदम परफेक्ट सांगत आहे, तुम्ही फक्त व्हिडिओच्या शेवटपर्यंत बघा. ठीक आहे, चालेल. हे नंबर तर तुम्हाला दिसला असेल, या नंबरवरती तुम्हाला माझ्याकडून करायचे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. अगोदर सगळ्यात महत्वाचा मुद्दा, प्रायोरिटी सेट करा. तुमची प्रायोरिटी काय? आता काही युट्यूबर्स मी बघितलं, स्वतः बघितलेले मी व्हिडिओ सुद्धा, की काही मला विद्यार्थी पाठवतात की अशी लिस्ट बनवायची का दादा, तशी बनवायची का? तर मी त्यांना डायरेक्टली सांगतो, तुम्ही काहीच करू नका, तुम्ही फक्त प्रायोरिटी सेट करा तुमची सगळ्यात अगोदर. ठीक आहे, आणि ते सगळ्याकडून होत नाही, कारण चॉईस फिलिंग मध्ये 100% तुम्हाला कॉलेजबद्दल सगळी इन्फॉर्मेशन नसते, काहीच नसतं, कॉलेज कुठं आहे ते सुद्धा माहित नसतं, त्याच्यानुसार ती चॉईस फिलिंग केली जाते. ठीक आहे, आता खूप सारे गैरसमज आहे, ते गैरसमज सगळ्यात अगोदर मी क्लिअर करतो की दादा आम्ही मार्कनुसार, कट ऑफ नुसार लिस्ट बनवू का? कट ऑफ नुसार, अरे काही बांडगुळे असे पण आहे, खरंच सांगते मी, जे एवढी चुकीची इन्फॉर्मेशन देत आहे की ते म्हणतात की मार्कनुसार आणि कट ऑफ नुसार लिस्ट बनवा किंवा ऑल इंडिया रँक नुसार लिस्ट बनवा. काही पण म्हणजे काही पण. ठीक आहे, ही सगळ्यात चुकीची पद्धत, याच्यामुळेच तुम्हाला चांगलं कॉलेज अलॉट होत नाही. याच्यामुळेच जी लिस्ट तुम्ही अलॉट होणार पण तुमच्या रँकनुसार तुम्हाला चांगलं कॉलेज अलॉट होणार नाही. कशामुळं? तर तुम्ही मार्क किंवा कट ऑफ नुसार तुम्ही लिस्ट बनवली आहे असं. बघा विद्यार्थी मित्रांनो, कधी पण जी SML आली आहे तुमची, त्याच्यामध्ये पण बघा, कधी पण SML 1 नसते. SML 1 असते का तुमची? नसते. ऑल इंडिया रँक 1 असतं का तुमचं? नसतं. ठीक आहे, तर कट ऑफ नुसार बनवायचंच कशाला? समजत आहे का? लक्ष द्या इथं. आता मी एक कॅन्डिडेट घेते, आता 1 मार्क आहे, एक उदाहरण आहे माझा, उदाहरण बघा तुम्ही, खूप या उदाहरणमधून तुम्हाला सगळं समजून जाईल. आता एक विद्यार्थ्याला 317 मार्क आहे. ठीक आहे, 317 मार्क,
आणि त्याच विद्यार्थ्याला 317 मार्क आहे, 2-3 विद्यार्थ्यांना 317 मार्क आहे. तर तुम्हीच मला सांगा की त्यांची SML आणि ऑल इंडिया रँक सारखी असणार का? नसणार ना. बरोबर आहे का? त्यांची ऑल इंडिया रँक आणि SML सारखी असणार का? नसणार. त्यांची SML पण दुसरी मार्क्स बरोबर असू शकतात, मार्क्स सारखे असू शकतात, पण ऑल इंडिया रँक आणि SML कधीही पण त्यांच्या विद्यार्थ्यांची सारखी असत नाही. उदाहरण घेत आहे मी, या विद्यार्थ्याची रँक असेल 3,68,172, तर या विद्यार्थ्याची रँक असेल 3,69,172. ठीक आहे. आता या विद्यार्थ्यांनी कोणता पण कॉलेज कुठं पण टाकलं असेल, कोणता पण कॉलेज, समजा या विद्यार्थ्यांनी हा कॉलेज किती, एखादा कॉलेज आहे समजा धनेश्वरी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज 3390 त्याचा कोड आहे. या विद्यार्थ्याने समजा याची दोघीची कॅटेगरी पण एकच आहे, ओपन. ठीक आहे, ओपन धरून घेऊया, कोणती पण कॅटेगरी धरा. ठीक आहे, चालेल. तर या विद्यार्थ्याची काय राहत आता 3,68,172 याची ऑल इंडिया रँक आहे. ठीक आहे, किंवा SML पण त्याची याच्यापेक्षा चांगली असणार आहे, साहजिक आहे. ठीक आहे, तर यानं हा नंबर 52 नंबरवरती टाकला. बरोबर. आणि हाच विद्यार्थ्याने हे 317 मार्कवाल्याने 1 नंबरवरती टाकला, 3390. आता तुम्हीच मला सांगा कोणाला कॉलेज अलॉट होईल? तर खूप सारे काउन्सिलर सुद्धा असे आणि युट्यूब व्हिडिओ सुद्धा असे मी स्वतः बघितले की ते असे म्हणतात की यांना कॉलेज अलॉट होणार भाऊ, कारण यांनी 1 नंबरला टाकलं. काही पण चुकीची इन्फॉर्मेशन, काही पण म्हणजे काही पण. मी स्वतः बघितले असे, एक मी 7-8 व्हिडिओ बघितले. ते अगोदर इन्फॉर्मेशन कोणाकडून घेते हे बघा तुम्ही, आणि तीच इन्फॉर्मेशन एकदा नीट इन्फॉर्मेशन ब्रोकरमध्ये बघून घ्या. ठीक आहे. ज्याची चुकीची वाटत असेल त्याला डायरेक्ट सांगा की असा आहे मुद्दा म्हणून. जे पण सांगत असेल कट ऑफ नुसार, मार्क नुसार बनवा, तर त्यांना डायरेक्ट सांगा हा व्हिडिओ बघ आणि ह्या व्हिडिओ वरती मला चॅलेंज कर, मी 100% त्याला रिप्लाय देणारच का हाच बरोबर आहे, तू चुकीचं सांगत आहे. कारण हाच बरोबर आहे ना. तुम्हाला सुद्धा समजत असेल इथं. चालेल. आता इथं तुम्हाला हे समजलं 3390 याने 52 नंबरवरती टाकलेलं आहे आणि याला 1 नंबरवरती टाकलेलं आहे. काही म्हणतात याला कॉलेज अलॉट होईल. अरे याला कॉलेज अलॉट कसं का होणार? याची रँक 3,69,000 आहे. मार्क जरी सोबत असले, कट ऑफ तर याचाच असणार ना, 3,68,000. याचीच रँक मॅच करणार ना. जर का या कॉलेजची रँक आली आपली 3,68,000 आली समजा, तर कॉलेज कोणाला अलॉट होणार? यालाच होणार. यानं कोणत्या पण नंबरवरती टाकला असेल तो कॉलेज तर यालाच होणार. ठीक आहे, समजलं तुम्हाला? तर याचा अर्थ असा, कोणता पण कॉलेज कुठं पण टाका, काही होत नाही. एवढं लक्षात आलं? ठीक आहे. पण आता याच्या पुढची गोष्ट, असं याचा अर्थ असा नाही की लोवेस्ट कॉलेजवाले तुम्ही पहिले टाकून द्या, कोणतं पण कॉलेज कुठं पण टाका, काही हरकत होत नाही. फक्त हे काउन्सिलरचे किंवा कोणी पण असो, जे पण लिस्ट बनवून देत असेल, मी कोणालाच असं म्हणत नाहीये की चुकीची बनवते, पण ते आज जसं करत असेल की नाही असं बनवा, तुम्हाला घाबरवत आहे. तुम्हाला फक्त तुमचं इमोशनली ब्लॅकमेल करून तुमचं पैसे घेत आहे, हे सांगू इच्छितो तुम्हाला. समजलं? गुड. आता प्रायोरिटी सेट करायचा अर्थ काय आहे बघा. तर सगळ्यात अगोदर गव्हर्नमेंट, सेमी गव्हर्नमेंट. कोणाला असं वाटतं की मला गव्हर्नमेंटच हवं, सेमी गव्हर्नमेंटच हवं, काही हरकत नाही. गव्हर्नमेंट, सेमी गव्हर्नमेंट अगोदर टाका, तुमची मर्जी. त्याच्यानंतर टॉप कॉलेजेस, कोणाला वाटतं टॉप कॉलेजेस हवे मला. आता टॉप कॉलेजेस बद्दल सगळ्यांना माहित नसतं. ठीक आहे, तुम्ही बघितलं पण असाल, मी सगळे BAMS चे, BHMS चे, BUMS चे, BDS चे, MBBS चे सगळ्या कॉलेजेसचे रिव्ह्यू टाकलेले चॅनलवरती. तुम्ही फक्त चॅनलवरती व्हिजिट करा, तिथून तुम्हाला ते समजून जाईल. ओके. त्याच्यानंतर आता सिटी वाईज कॉलेजेस, कोणाला वाटतं की मला मी इथलचा आहे, मी आता भोकरदनचा आहे, तर मला संभाजीनगर जवळ आहे, तर मी संभाजीनगर अगोदर टाकणार, त्याच्यानंतर जालना टाकणार, त्याच्यानंतर अमरावती टाकणार, त्याच्यानंतर बुलढाणा टाकणार. अशी माझी प्रायोरिटी आहे. ठीक आहे, तर ती प्रायोरिटी सेट करा तुम्ही. आणि मला 100% माहिती तुम्हाला कॉलेजेस बद्दल माहित नाही, म्हणून मी हे म्हणत आहे की ज्याला माहित आहे त्याच्याकडून करा तुम्ही चॉईस फिलिंग. मला माहित आहे का? तर हो, मला माहित आहे. मी व्हिडिओ सुद्धा बनवलेले, तुम्ही ते बघितलेले सुद्धा आहे. आणि आता ते मेंबर्ससाठी केलेले आहे, कारण कॉलेजवाले खूप जास्त परेशान करत होते मला की हे व्हिडिओ काढून टाक, ते व्हिडिओ काढून टाक. त्याच्यामुळं मी ते मेंबर्ससाठी केलेले आहे. ठीक आहे, त्याची फीस पण खूप कमी आहे. ते चुकून केलेले आहे मी, म्हणजे कारण कॉलेजवाले माझ्यावर खूप लोक टाकत आहे, त्याच्यामुळे ते काय केलेले आहे, मेंबरसाठी केलेले आहे. ते आता घेणार नाही, ते बघणार नाही. ठीक आहे, त्यांना समजलं आता ते. ओके, त्याच्यामुळं मी ते प्रायव्हेट केलेले आहे. आता कॅप 1 राऊंडमध्ये फ्री एक्झिट असतो, हे पण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कॅप 1 राऊंडमध्ये फ्री एक्झिट येतं. आपण पहिल्या राऊंडमध्ये चूक पण केली तर काही हरकत नाही, पण चूक करताच कशाला? तुमच्या रँकनुसार तुम्हाला बेस्ट कॉलेजेस हवा असेल, बेस्ट कॉलेजेस भेटत असेल तर चॉईस फिलिंग चांगली करा. ठीक आहे, समजत आहे तुम्हाला? चालेल. आता कोड असतात कॉलेजचे फक्त. अच्छा, माझी लिस्ट जी असते ना, हे बघा, मी एका विद्यार्थ्याची बनवलेली नाही आहे, फक्त लिहिलेलं आहे. आता या बुद्धा वाटोरे याचे SC कॅटेगरी आहे, ऑल इंडिया रँक
ठीक आहे. काय याची 10,000 43,393 कॉन्टॅक्ट नंबर असतो, SMS असते आणि तिथे सिटी वाईज प्रायोरिटी आणि त्याच्यानंतर कोड असतात तुमचे आणि ते कोड नंतर तुम्हाला एक सेपरेट PDF सुद्धा पाठवली जाते ज्याच्यामध्ये सगळ्या कॉलेजेसचं डिटेलमध्ये रिव्ह्यू टाकलेलं आहे. तर तुम्ही हे लिस्ट बघून त्या लिस्टमध्ये सुद्धा बघू शकता. ठीक आहे. 2 लिस्ट असतात, ते दोन्ही लिस्ट आम्ही दाखवून देणार आहे तुम्हाला इथंच. तर त्याच्यामध्ये एकदम तुम्हाला क्लिअरिटी होऊन जाईल. ठीक आहे. आता याच्यानंतरची गोष्ट काय आहे बघ, की याच्यानंतर तुम्हाला कोड टाकावे लागतात. हे तर सांगितलं मी 3101 असतं. ठीक आहे. तर एक अजून तुम्हाला विनंती आहे की माझ्याकडून नसल करा, काही हरकत नाही, मला काही वाईट वाटणार नाही, कोणाकडून पण करा, पण नक्कीच एक गोष्ट लक्षात ठेवा की ती बरोबर करत आहे की नाही. मी तुम्हाला पद्धत सुद्धा सांगितलेली आहे आणि त्याला विचारा पण, हे टॉप कॉलेजेस कशामुळे ठेवले, तू कुठं तुझी रिसर्च आहे, कोणतं पण कोणतं पण काउन्सिलर असो, मी एकाच विरुद्ध कोणतं पण असो, तुम्ही स्वतः पण असाल ना, स्वतः पण बघून करा सगळं. कारण जर हे बघा, तुम्ही मेहनत केलेली आहे 2 वर्षाची नीटमध्ये, कोणी कोणी 3 वर्ष केलेले, 4 वर्ष केलेले, तर तुमची जर का रँक चांगली असेल आणि तुम्हाला कॉलेज चांगलं भेटत नसेल, माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्हाला कॉलेज चांगलं भेटावं आणि त्याच्यासाठीच तुम्ही चॉईस फिलिंग ही परफेक्ट केली पाहिजे, एवढंच माझं म्हणणं आहे. ठीक आहे. सो थँक्यू सो मच, हॅव अ ग्रेट डे. आय होप तुमच्या रँकनुसार तुम्हाला बेस्ट पॉसिबल कॉलेज अलॉट व्हावं. थँक्यू.